हे पहा, आपण सांबरचा जे कुकर लावला होता, कुकर कसा लावायचा सांबरचा ते सर्व मी शॉर्ट व्हिडिओला टाकलेलं आहे बघा. हे सर्व कुकर लावता वेळेस, तिचं पीठ कालवता वेळेस, कुकर लावता वेळेस. तर आपले हे सांबरचं बघा किती छान शिजलं गेलं आहे. असं झालं सांबर मस्त मध्ये. आता आपण सांबराला तडका देऊया. हे पहा तसं आता मला जसं येईल तसं मी तुम्हाला दाखवते. ब्लॉग व्हिडिओ काढताना लई प्रॉब्लेम होतो मला, कोण कॅमेरा धरायला नाही ना, मग असं कॅमेरा जवळून दाखवून हे करत असते, दाखवते. आता इथं बघा आपण गॅसवरती तेल गरम करूया तडका देण्यासाठी. शॉर्ट व्हिडिओ मी काढलाय, शॉर्ट व्हिडिओ पण बघा. आता आपले हे सांबर चांगलं हे झालेलं आहे, शिजलंय. आता त्याला आपण तेलाचा तडका द्यायचा. तडका द्यायसाठी तेल गरम करते, तेल गरम करून घेते आणि तडका देते. छान असं सांबर झाले. इथं बघा हा कुकर इडलीचा कुकर पण झालाय. गार झालाय का मला बघू द्या. इडलीचा काढून ठेवते खाली. छान इडल्या झाल्या त्याच्या फुल्यात बिल्यात मस्त. आता बघा तडका द्यायसाठी तेल चांगलं कडक तापलं गेले. त्याच्यात आता आपण जिरं मोहरी टाकून घेऊया, त्याचा तडका देऊया आपण. आता चांगलं तेल कडक झालं. सांबरमध्ये सांबर मसाला आधी शिजता वेळेस टाकला होता मी. जिरं मोहरी टाकली होती आधी, नंतर जिरं टाकलंय बघा. तेल चांगलं तापलंय, तडका चांगलं हे झालंय. आता आपण त्याच्यात छान बसतो. आता एका हातानं मोबाईल पकडला, एका हातानं मी ही करते, त्यामुळे व्यवस्थित काय एवढं दाखवतात हे ना मला जमाना. पण बघा नक्की व्हिडिओ बघा. हे बघा कसं झालंय सांबर आपलं, तडका दिलेला आहे. आता आपण इडल्या काढून घेऊया. हे पहा सांबर आपलं तयार झालेलं आहे. आता इडली आपण काढून घेऊया. इडल्या गार झाल्या ते नाही, जरा गरमच आहेत, काय झाले नाहीत अजून. इडल्या काढून घेऊया. इडल्या पण छान झाल्यात. काल मी भिजत घातलं होतं आणि रात्री मिक्सरमधनं काढलं, रात्रभर चांगलं आंबलं. आता उन्हाळ्या दिवसात आहे ना हे आंबतं छान, थंडीत नाही आंबत, पावसाळ्यात नाही आंबत, मस्त आंबतं. हे बघा कशी छान झाली इडली. ही पा दिसते का मला, जाळी बिळी मस्त सुटली बघा. बघा जाळी कशी सुटली, छान इडल्या झाल्यात, फुगल्यात मस्त. या खायला मस्त अशा इडल्या झाल्यात बघा. आता ह्या इडल्या आपण काढून घेऊया. मुलगा म्हणला मम्मी इडली केलीस? हो म्हटलं, इडल्या बनवल्यात. मग तो म्हटला मम्मी इडली बनवलीस, डोसा नाही? आता डोसा पण बनवायचा आहे. तर आता खोबऱ्याची जी तयारी केली मिक्सरमधनं ती काढून घेते आणि चटणी पण करते आणि त्याच्यासाठी डोसा पण करून घेते. हे पहा अशा छान निघतात सहज. तेल लावलं होतं आधी ह्याला. हे पहा छान निघते त्या इडल्या, गरम आहेत तरी मस्त इडली झाली, पूर्ण फुगली अगदी चांगली. हे पहा जाळीदार अगदी झाली, खूप छान जाळी सुटली. उन्हाळ्याच्या दिवसात आंबतं छान, कारण गरम होतंय ना भरपूर, थंडीत नाही असं आंबत. थंडीत आंबायसाठी काय करायचं, मिक्सरमधनं काढलं ना आपण मिश्रण की गरम पाणी जरा करायचं आणि त्याच्यात ठेवायचं पातेलं बुडाखाली गरम करून शनी. पण तरी एवढं छान आंबत नाही ते. त्यावेळेस हे जसं आंबलंय उन्हाळ्यात तसं थंडीत नाही आंबत. अशा करायच्या इडल्या. हे पहा किती छान झाल्यात इडल्या, मस्त झाल्यात का नाही. आता इडल्या झाल्यात, आता इडली सांबर देते खायला. या खायला लगेच. 4 इडल्या देते. आणि हे
इडल्या आणि हे बघा सांबर, शेवग्याची शेंग, दुधी, मुगाची डाळ असं सर्व टाकलंय, असं सांबर केलं बघा. तडका तर तुमच्या समोरच दिला. चला या सांबर खाया, घ्या सांबर आणि इडली. आता ही चटणी बनवली बघा खोबऱ्याची. आता डोसा टाकून घेते. आता पोराला डोसा खायचा आहे म्हणलं करते थांब. बघा आता ब्लॉक व्हिडिओ मी काढते, कसा येतोय कसा दिसतोय ते बघा. असं हे का बनवायला नाश्त्याला म्हणलं नाही, वेळ लागतो जरा. आधी मध्ये धुवून बदलून काय बायचं असलं म्हणजे छान वाटतं. याच्यातच आहे ना उत्ताप्पा पण छान होतं. उत्ताप्पा पण ते एकदा डोश्याचं घातलं ना भिजत की भरपूर काय करता येतं, पण तेवढा खेळ पण पाहिजे आणि करायला पण ये. इडली, डोसा, उत्ताप्पा किंवा मला सांगते आप्पे आप्पे पण बनवायला लागलं पडतं. आता ते आप्पेचं भांडं माझं खराब झाले, ते मी टाकले. मला काय आप्पे आता बनवते. आता खायचं सकाळचे रोसाचा प्यायसाठी आता पटकन डोसा टाकून येते. दोन तीन खायला त्याला देते खायला. नंतर ना म्हणते मम्मी नको करू, नाही बनवलं तरी चालेल तसं म्हटलं. मग आता इडली एवढं बनवलेच ना, मग चटणी बनवायला लागेल. तरी मी चटणी बनवली, पटकन तयारी करून दिली. त्याला म्हटलं मिक्सरमधलं काढून दे मला. तसं काही सांगितलं कारण की करू लागतो माझ्या हाताखाली भरपूर, तसं करतं माझं पूर्ण. आता पण इडलीचा कुकर पण लावून घेतो, इडल्या पण होते. आधी तरी तेल लावलं होतं मी भांड्याला, तेल बिल लावून शानी करत असते. पाणी टाकून गॅस असल्यामुळे काय टेन्शन नाही. पातेकडे लावलाय कुकर इडलीचा. तिथं टाकते डोसा. थोडंच राहत नाही आता. हे पीठ आपण हे करून ठेवलं ना 2 दिवस म्हणलं तरी आता रात्र चांगलं आमलं की मग छानच होतात जाळीदार अगदी डोसे, इडली. छानच होतं. पद्धतीने बघा आता बनवते. सकाळी उठल्या उठल्याच गडबड झाली. मला कुकर पण लावायचा होता ह्याचा सांबरचा, इडलीचा पण लावायचा होता. नळाला पण पाणी आलं, सगळी गडबडच झाली माझी. कधी कवा उडको म्हटलं, पटपट पाणी भरून घेतलं, बाहेर बिर पाणी पटपट मारून घेतलं अंगणात. ह्याच्यात कुकर लावता वेळेस माझ्या लक्षात आलं, म्हटलं राहून जाईल, आपण जर हे नाही केलं तर, व्हिडिओ नाही काढला तर वेळ निघून जायची म्हटलं. मग पटकन व्हिडिओ काढायला लावला आणि व्हिडिओ काढून शानी जे सांबरचा कुकर लावायचा होता ना तो बघा शॉर्ट व्हिडिओ मी काढलाय. शॉर्ट टाकेल. सर्व तयारी केली होती, कुकर लावला होता, फक्त तडका द्यायचं राहिलं होतं त्यात दाखवायचं. ते आता ह्या व्हिडिओमध्ये मी त्या तडका दिला सांबरला. हे राहिलेल्या इडल्या लावल्या, डोसा, ही चटणी मी आता केली.
मग आता पटपट उरकून घेते. सर्व पसार सर्व गडबडच चालली. एकटीच करायचं म्हटल्यानंतर आता खाली कोणतरी असलं म्हणजे मग बरं पडतं. आता खाली कोण नाही. झालेत आपले हे काय इडली झाली, डोसा झालाय. आता या जेवायलाच मला मी जेवण वाटते, पण डोसा खायला वाटते. डोसा खाऊया तुला पण देते आता डोसा खायला. बघा चटणी मस्त जबरदस्त हे वरचं असं एकदम हे करून काढायला लागतं त्याला. हे पहा कसं झालाय डोसा. छान कुरकुरीत छान झाला डोसा. डोसा चटणी म्हणजे सांबर. ये बाळा धर. आता बाळाला देते डोसा आणि चटणी खायला. दर रे घ्या. आता राहिलेला हा डोसा टाकून घेऊया. आता पोरांना सुट्ट्या आहेत त्यामुळं हे काही काही असं बनवायच लागतं ना घरात. डबा असला म्हणजे मग चला डब्याचं जमतं. भाजी चपाती फक्त डब्याला काय असं काही देता येत नाही. ते म्हणून त्याने मुलगा तो म्हणतो डब्याला असतं काही देतच जाऊ नको. मी रोजची आपली भाजी चपाती असली म्हणजे बरं असतं. तर डब्याला भाजी चपातीच देते. आणि सुट्टी दिवशी असं बनवायला लागतं काय काय ना वेगवेगळा नाश्ता टाईपला बनवायचा मिळतो. हे बघा आपली इडली झाली असेल. हा कुकर इडलीचा लावलेला आधी असं बघायचं आपली हे झाली का. हो का झाली. आता बंद करते 5 मिनिटं. तेवढं वाफेवरती वापरू देते नंतर मग काढायला घेते. मग परत गारते म्हणजे पटापट निघते. आता असं करून हे करते मी. झाला बघा आजचा बेत असा झालाय आपला डोश्याचा आणि इडलीचा. चला मग कसा आलाय ब्लॉग व्हिडिओ बघा आणि मला सांगा. आज ही मी तसंच कसं तरी डब्यावरती धरून शानी काढलेलं आहे. हे बघा आता हा बाकी पसारा माझा राहिलेला आहे. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.